नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं कोकणातल्या दैदिप्यमान माणसांची, दैदिप्यमान कर्तृत्वाची आपण यशोगाथा अवघ्या महाराष्ट्रासमोर मांडत असतो. मित्र, याचं नाव जरी सुवर्ण कोकण असलं तरी कोकणातल्या अशा हिऱ्यांचा आम्ही शोध घेतोय की ज्यांची संपूर्ण आयुष्य प्रक्रिया ही महाराष्ट्राला उद्योगमय घडवण्यासाठी, तेजोमय बनवण्यासाठी त्यांची अविरत धडपड आहे. अर्थात सुवर्ण कोकणच्या निमित्तानं केवळ कोकणातल्याच नाही तर उर्वरित महाराष्ट्रातल्याही दैदिप्यमान हिऱ्यांचा आम्ही शोध घेणार आहोत. पण मुळातच कोकणातल्या लाल मातीत अशी काही माणसं आहेत की त्यांच्या कार्यकर्तृत्वानं आज कोकणचा असं म्हणता हा झाळ नोटतोय. असंच एक नाव म्हणजे प्रसाद कोळंबकर. एक्झॉटिका हॉटेलची मोठी सिरीज आणि या सिरीजच्या निमित्तानं हे आपलं असणारं नाव आणि हे नाव आज आपल्याशी बोलण्यासोबत आलेलं आहे. प्रसादजी, स्वागत आपलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं. प्रसाद कोळंबकर खरं तर आज एक मोठं हॉटेल व्यावसायिक म्हणून हे नाव असलं तरी काही वर्ष मागे गेलो तरी मला असं आठवतंय तोच एक छोटा मुलगा होता की ज्यानं ही सगळी परिस्थिती पाहिली आहे. मध्यमवर्गीयाचं जीर्ण त्यानं जगलंय. तो प्रवास कसा होता, म्हणजे अगदी मालवण पासून ते मुंबईच्या देवनार पासून ते आतापर्यंत कोकणातला हॉटेल व्यावसायिक म्हणून काय सांगाल? देवनारचा जर प्रवास बघायचा तर माझे वडील मी 8वी मध्ये असताना एक्सपायर्ड झाले होते आणि मध्यमवर्गीय नसून लोअर मिडल क्लास असं म्हणणं योग्य ठरेल. ते त्या कॉलनीमधून आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची कॉलनी असल्यामुळे वडिलांचं क्षेत्र हरपलं. सेंट्रल गव्हर्नमेंटला शिफ्ट करावी लागतं तिथून, म्हणजे आपल्याला ते तिथे राहायला देत नाहीत त्या कॉलनीमध्ये. आम्ही ज्या कॉलनीमध्ये नंतर तिथून गेलो ती झोपडपट्टी होती. मी कॉलनी म्हणू शकत नव्हते असा एरिया होता आणि तिथे मूलभूत चारही सुविधा नव्हत्या. पाणी, लाईट, टॉयलेट आणि रोड्स. तर अशा ठिकाणी मी गेलो आणि तिथून मी प्रवास सुरू केला. ती जी जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली, मग मी तिथून केबल टीव्हीचा व्यवसाय, पहिला दुधाचा व्यवसाय सुरू केला. अच्छा. दुधाच्या व्यवसायामध्ये कॉलेजचे माझे शिक्षणाचे पैसे मला त्या दुधाच्या व्यवसायामधून मिळायला लागले. तसंच घरी पण थोडासा हातभार लागायला लागला. त्यानंतर मी ते दुधाचा व्यवसाय करून थोडासा उशीर व्हायचं कॉलेजमध्ये जाताना, पण मला प्रोफेसर्सनी सांभाळून घेतलं. त्यानंतर मी केबल टीव्हीचा व्यवसाय केला. आमच्या ठाण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये केबल टीव्हीचा व्यवसाय सुरू केला. केबल टीव्हीच्या व्यवसायाने मला थोडंसं स्थिरता प्राप्त झाली आणि त्यानंतर माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि मी कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये उतरलो. कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये उतरलो, पण नेहमीप्रमाणे आपले मराठी किंवा जे पण नवीन उद्योजक येतात त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो आणि कन्स्ट्रक्शनसाठी असणारा पैसा माझ्याकडे पण नव्हता. पण माझ्याकडे डेअरिंग होती. मी तिथे पण हातपाय मारले. पण 1996ला जी मंदी आली, बांधकाम व्यवसायाची प्रचंड मंदी आली, त्यामुळे मला ते आवर्त घ्यावं लागलं. आता त्यानंतर एक डिक्लेअर झालं होतं की ठाण्यामध्ये येऊर, संजय गांधी नॅशनल पार्कला येऊर हे ठिकाण आहे. तर येऊर हे ठिकाण टुरिझम एरिया म्हणून तो डिक्लेअर झालं. तर मी तिथे एक छोटी जागा घेतली आणि त्या जागेमध्ये काहीतरी वेगळं करायचं ह्या हिशोबाने एक पूर्णपणे लाकडाचं असलेलं आणि त्याच्या त्या रेस्टॉरंटमध्ये जे काही लाईट्स असतील किंवा कुठलीही गोष्ट, चेअर्स पासून सगळं, चेअर्स, टेबल्स आम्ही तिथे मॅन्युफॅक्चर केले. तिथल्या तिथे बनवले, म्हणजे कुठूनही बाहेरून आणले नाही. आणि तुम्हाला माहिती असेल जे रेल्वेचे जे हे असतात वेस्ट झालेले स्लीपर आम्ही तिथे पूर्ण वापरलं आणि पूर्ण त्या रेस्टॉरंटला कुठे दरवाजा, खिडकी नसलेलं ते पूर्णपणे पहिलं रेस्टॉरंट असेल. या मुद्द्याकडे म्हणजे आपण पुढे प्रवास नेऊया की एका माणसानं दूध विकण्याच्या निमित्तानं मध्यमवर्गीयांचं आयुष्य जवळून पाहिलंय. केबल व्यवसायाच्या निमित्तानं त्यांच्या छतावर जाऊनही पूर्णपणे जमिनीवर पाय ठेवलेत. अशा माणसाला ही वेगळी कल्पना आली कशी? म्हणजे तुमच्या अगोदर कुठला हॉटेल व्यवसायाचा काही अनुभव होता किंवा कन्स्ट्रक्शन मधून? कारण प्रत्येक पाऊल हे संघर्षाने निर्माण झालेलं असलं तरी ते ठाम रोवायचं असा तुमचा स्वभाव आहे. बरोबर. मग तो एकूण हॉटेल व्यवसायाकडे तुम्ही कसे काय वळण्यात? हॉटेल व्यवसायाकडे वळण्याचं कारण हे होतं की एकतर मी मालवणचं आहे आणि मालवणी आणि कोकणी माणसाला आतिथ्य आवडतं. त्याला पूर्वीपासून मला आतिथ्य आवडायचं, परंतु घरची परिस्थिती भेटायची. पाहुणे पण येणारे, त्यांचं काय आतिथ्य करणार आपण? किती त्यांना, मला वाटत नाही की अर्धा पाहुणे आले कोकणामधून आपल्या घरी तरी ते घर पूर्ण भरून जायचं आणि एकच रूम असायची आपल्याकडे. तर मी हे मुंबईचं म्हणतोय, म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहतोय त्याचं. तर अशा वेळेला पण आपण देखील काहीतरी वेगळं केलं पाहिजे, हेच एक उद्दिष्ट होतं. आणि वेगळं म्हणजे भन्नाट वेगळं करायचं, अदरवाईज करायचं नाही, असं मी पूर्वीपासून ठरवलं होतं. आणि नोकरी नाही करायची, फक्त बिझनेस करायचा.
हे माझं एकदम पहिल्यापासूनचं पूर्ण फोकस माझा बिझनेसवर होता. तर जे हॉटेल केलं त्याच्यामध्ये एक दरवाजा नाही, खिडक्या नाही, कुठे कंपाऊंड वॉल नाही आणि सगळीकडे हिरवळ, कमळाची झाडं लागली, कमळ उगवत आहेत रात्री उगवत, आणि स्पेशली ती रात्री उमलणारी कमळ घेतली होती. आणि कन्सेप्ट असा दिला त्याला की आपण एका ठिकाणी जेवतोय आणि समोर पाणी, कमळ, आणि त्याच तिथे सितार वादन होतंय असा. त्यामुळे ते भन्नाट योजना एकदम यशस्वी ठरली. आणि हे कुठल्या लाकडाचं हॉटेल आहे असं बघायला, म्हणजे ह्यासाठी लोक यायला लागली ते बघण्यासाठी. जनरल कुलाबा, अंधेरी, हा इकडून ठाण्यापेक्षा तिथला क्राऊड जास्त असायचा. तिथे संजय गांधी नॅशनल पार्क हे असं एक पार्क आहे की तुम्हाला तिथे जाताना 200 रुपये जवळजवळ टोल द्यावा लागतो, तरच तुम्ही माझ्या हॉटेलमध्ये पोहोचू शकता. तरी ते हे सगळे अडचणी पार करून ते हॉटेल सक्सेसफुल झालं. पण येऊरपर्यंतच एक्झॉटिकाचा प्रवास थांबला नाही, त्यानंतरही पुढे होत गेला. त्यानंतर मग कसं या पूर्ण याच सिरीजकडे तुम्ही लक्ष वेधलं तुमचं स्वतःचं? येऊर एक्झॉटिका जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा एक गंमत सांगतो तुम्हाला की तिथे जो स्टाफ होता तो मी एक्स ताज मधला स्टाफ ठेवला तिथे. म्हणजे जे ताजमधून रिटायर्ड झालेले शेफ्स असतील, मॅनेजर्स असतील, ते सगळे ते होते. आणि आमच्या खानदानामध्ये पण कोणी जेवढा पगार घेतला नसेल तेवढा मी पगार माझ्या मॅनेजरला द्यायचो, जेव्हा माझी पण तेव्हा ऐपत नव्हती टू बी फ्रँक. कारण मी हे सगळं बँकेच्या थ्रू केलं होतं. आणि बँकेकडे बोलताना पण मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही काही घाबरू नका, तुमचे जे रिफंड पैसे रिफंड मिळतील एवढंच फक्त तुम्ही ठेवा. आणि बँकेने मला त्या हिशोबाने सपोर्ट केला. बाकी काही माझं बॅकग्राऊंड नसताना, कुठल्याही घरचं बॅकग्राऊंड म्हणजे तसं स्ट्रॉंग बॅकग्राऊंड, आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी मला सपोर्ट केला. आता ह्याच्यामुळे झालं काय, हे ताजच्या त्यांना सगळं माझं नाव असं व्हायला लागलं की ह्यांनी ताजच्या ग्रुपला हा आणतोय इथे ठाण्यामध्ये असं सगळीकडे व्हायला. आणि त्यामुळे ते एक फक्त मी ती डेअरिंग केली. मी सगळ्यांना सांगेन की ही डेअरिंग आपल्यामध्ये असली पाहिजे. भले आपण कितीही गरीब असू किंवा आपण कितीही आपल्याला पैशांचं आर्थिक पाठबळ नसेल तरी पण आपण स्वतःला कमी समजू नये. आपण त्यांना परवणी माणसाचा बेसिकली हाच प्रॉब्लेम असतो, एक तर तो अडतो तरी नाही तर नडतो तरी. अडला तर त्याला कोणी हटवू शकत नाही आणि नडला तर त्याला कोणी रोखू शकत नाही, असा बेसिकली प्रॉब्लेम असतो. यानंतर तुमची पुढची पावलं कशी होत गेली? मग त्यानंतर मी सेटल झाल्याच्या नंतर, म्हणजे एक्झॉटिकामध्ये सेटल झाल्याच्या नंतर मी दिवे आगार म्हणून एक सुंदर ठिकाण आहे तिथे, जे सुवर्ण गणेश मंदिर आहे होतं, आता तो सुवर्ण गणेश चोरी वगैरे झाली आहे. बट तिथे टेंडर निघालं, एमटीडीसीने एक टेंडर काढलं होतं. तर त्या टेंडरमध्ये मी सर्वाधिक कोट केलं आणि ते दिवे आगार रिसॉर्ट मला मिळालं. तर दिवे आगार रिसॉर्ट मिळाल्यानंतर मी तिथे गेल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी जी आमची गेल्याच्या नंतर स्टाफ म्हणायला लागला की हे इकडे सर हे चालणार नाही हॉटेल. का तर ही कोणच नाही, गावात रस्ते नाही व्यवस्थित, आणि हे जे एकंदरीत बघितलं तर चालणार नाही. मी म्हटलं त्यांना उद्या आपण सकाळपर्यंत बघा. सकाळी बघितलं तर ते मला आवडलं. मी म्हटलं 101% हे चालेल, तुम्ही घाबरू नका, बिंदास आपण जाऊया. पण तिथे गेलो, मग ते एमटीडीसीचं त्यांनी दिलं होतं, एमटीडीसीने सगळं. पण थोडंसं जे झाडं झुडपं सगळं ते जे होतं ते आम्ही क्लिअर केले, लँडस्केप व्यवस्थित केला. एमटीडीसीचे तेव्हाचे उपसंचालक होते, संचालक भूषण गगराणी आणि अभय यावलकर होते. ते स्वतः बघायला आले की काय हा मुलगा काय करतो, कारण एमटीडीसीला ते गाववाले ते करायला देत नव्हते ते प्रोजेक्ट. मी गाववाल्यांना पण सांगितलं की मी पण भंडारी असल्यामुळे आणि गावामध्ये पण 60% भंडारी असल्यामुळे तो विरोध झाला नाही मला. आणि ते रिसॉर्ट हळूहळू मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी त्या गावामध्ये गेलो, मी राहिलेलो 2 जण, आम्ही 200 रुपयामध्ये राहिलो. तर त्यासाठी माझे सगळे सहकारी घाबरले होते की एवढं जर लो असेल तर आपल्याला हे सगळं भाडं एवढं परवडू नाही शकणार यांचं, एमटीडीसीचं भाडं आणि सगळं हॉटेलचं. मी सुरुवात तिथे जेव्हा केली बिझनेसला तेव्हा मी 1000 रुपये, तेव्हा गावातलेच लोक, आमचेच लोक येऊन मला सांगत होते, अरे वेळाच तू आपल्या मधला आहेस म्हणून सांगतो, पण हे इथे कोण देणार नाही 1000 रुपये तुला. म्हटलं तुम्ही थोडा वेळ वाढ बघा. आणि सगळ्यात ते गावामध्ये ते आपलं हॉटेल म्हणजे एक्झॉटिका ते फुल व्हायला लागलं. दिवे आगारची जागा झाली, त्यानंतर हॉटेल उभारतानाचे आणखीन काय अनुभव होते? दिवे आगारचं आपलं बोलणं अर्धवट तुटलं होतं. तर मी 1000 रुपये गेल्यावर गावातल्या लोकांनी पण, म्हणजे जे हॉटेलियर्स आहेत त्यांनी 500 रुपये सुरू केले. मी नंतर 2000 केले. तर गावातल्या लोकांनी 1000, 1500, मी 3000 केले. हे
4,000 रुपयाची रूम झाली. मग हे गावातल्या लोकांना त्यांचं पोटेन्शियल कळलं नव्हतं की हे असेल. आणि थोड्या दिवसांनी गावाचा टीआरपी वाढला होता. बरोबर. थोडक्यात 3,000 4,000 आता तिथे 2-3,000 रुपये रूम्स मिळत नाही. जे पहिल्या 200-500 रुपये कसे द्यायचे, आपल्या कोकणातले लोक जे येईल ते घ्यायचे, ह्या हिशोबाने ते द्यायचे रूम. तर त्यानंतर माझं तिथे थोडंसं कौतुक करण्यात आलं की तुझ्यामुळे हे टीआरपी ह्या गावाचा आमचा वाढलेला आहे. आणि त्यांनी मला त्याच्यासाठी विशेष पुरस्कार पण दिला आणि गौरवलं. तर हे झाली माझी एक्झॉटिका. आणि त्यानंतर आताचं जे एक्झॉटिका बीच रिसॉर्ट आहे त्यामध्ये मी एक नेहमी पाळतो, जसं आता आपण बोलत होतो की येणाऱ्या प्रत्येक माणसाला आम्ही सांगतो की तुम्ही गावातलं फूड पण घ्या. म्हणजे फक्त आमच्या इथे खाऊ नका, तुम्ही गावातलं लोकल फूड खा, त्यांच्या खानावळीतलं खा. कारण आपलं इंटेन्शन हे नाही आहे की फक्त आपण आपल्याला वाढायचंय, आपल्याला बरोबर गावातले लोक असतील, आजूबाजूचे सगळ्यांना घेऊन चालायचंय. कारण हा बिझनेस, हॉटेल बिझनेस असा आहे की त्याच्यामुळे 40 परिवार उभे राहू शकतात, त्याचा जोडधंदा आहे. किंवा मला अनेकांनी सांगितलं की तिथे तर बीच ऍक्टिव्हिटीज चालू करा, त्याच्यात जास्त पैसा आहे. मी म्हटलं अजिबात नाही, ते गावातल्याच लोकांनी करायला पाहिजेत. आणि गावातल्या लोकांनी ते चालू केले. इव्हन तिकडे काय जे पण छोटे मोठे स्टॉल्स असतील. मला वाटतं प्रसादजी, ही यशस्वी उद्योजकाची एक मोठी गोष्ट आहे. मी एखादा धंदा करतोय पण ते सगळं मलाच मिळालं पाहिजे असं नाही, तर ज्या भूमीत ज्या स्थानिक ग्रामस्थांनी आपल्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाचं ऋण तुम्ही अजूनही फेडतायत, किंबहुना ते ऋण व्याज दशा पटीनं तुम्ही फेडताय, त्यांना संधी निर्माण करून देताय. त्यानंतर दापोली आणि मालवणच्या प्रोजेक्टबद्दल काय सांगाल? त्यानंतर मी मालवणला एक आमचं जुनं आणि पडकं घर होतं धुरीवाड्याला. मालवणला धुरीवाडा चिवला बीचच्या जवळ आहे. एकदम सुंदर गाव आहे ते मालवण म्हणजे. आणि धुरीवाडा पण एकदम सुंदर गाव आहे, तिन्ही बाजूने समुद्र किनाऱ्याने वेढलेलं गाव. आता तिथे मी गेलो आणि आमचं ते पडकं घर होतं. तर मी एक दिवस गेलो आणि त्या दिवशीपासून ठरवलं आजपासून ह्या आपल्या घराला एकदम ठीक करून ह्याला होमस्टेमध्ये कन्व्हर्ट करायचं. आता होमस्टेमध्ये कन्व्हर्ट करायचं म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली, तर होमस्टे सगळीकडे मी बघितले होते, पण होमस्टेचं जे टॉयलेट्स देणं, म्हणजे टॉयलेट जे असतात होमस्टेमध्ये टॉयलेट, किंवा त्यांना ती आपल्या गावामध्ये प्रोफेशनल नसतात किंवा ज्या पद्धतीनं पर्यटकांना अपेक्षित असतात त्या पद्धतीने नसतात, त्या पद्धतीने आपण रचना केली. तर मी म्हटलं ते मी एक मॉडेल इथे हे करून देईन तुम्हाला, म्हणजे गावकऱ्यांसाठी एक मॉडेल म्हणून आपण ते काम करू. हे इथून पैसे मिळतील न मिळतील ही गोष्ट वेगळी, पण हे मॉडेल म्हणून काम करूया आपण. आणि त्या हिशोबाने मी तिथे बाथरूम वगैरे पण भरपूर मोठी, म्हणजे 18x10 अशी बाथरूम मी बांधली. तर गावकरी येऊन मला विचारायला लागले, तू एवढी मोठी बाथरूम बांधतो, इथे तर आपली बेडरूम असेल. मी म्हटलं तुम्ही ह्याच्यासाठी मोठी बांधली आहेत की जर तुम्ही हे बाथरूम बघितली तर ऍटलिस्ट तुम्ही 8x5ची तरी बांधाल लोकांसाठी. हा, तर हे सगळं करताना मग नंतर आतमध्ये कसं असायला पाहिजे, त्यांना टी पॉट्स वगैरे ते तिथे लावून दाखवलं. आणि एक मॉडेल आपण एक रेडी केलंय मालवणमध्ये की होमस्टे कसा असायला पाहिजे. तर तिथे नंतर त्या होमस्टेला पण मला रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला, जे बिझनेसच्या हिशोबाने केलं नव्हतं मी. नंतर मी असं ठरवलं की होमस्टेची चेन काढली तर जास्त उत्तम होईल. कारण होमस्टे हा एकदम असा बिझनेस आहे की लोकल लोकांना जास्त त्यामधून रोजगार मिळतो. आणि मी जिथे जिथे होमस्टे करतो तिथे त्याच लोकल लोकांना आजूबाजूचे केअरटेकर ठेवून त्यांनीच जेवण द्यायचं आणि पैसे पण त्यांनी घ्यायचे जेवणाचे वगैरे. आणि प्लस मी त्यांना त्याच्यामध्ये पण शेअर देतो की जे पण भाडं येतं त्याच्यामध्ये पण शेअर देतो. प्लस ते लॉन्ड्री वगैरे वगैरे बाकीचे 7-8 लोकांना तर तिथे 101% बिझनेस मिळतो. मग मी ते सेम मॉडेल दापोलीला राबवलं, तेच सेम मॉडेल मी पाचगण राबवलं, तेच सेम मॉडेल मी आता गोव्याला राबवलंय. तर हे अशा ठिकाणी म्हणजे कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी आता चेन व्हायला पाहिजे होमस्टेज आणि रिसॉर्टची, हे असं एक माझं स्वप्न आहे. तर हे एक होमस्टे जर तुम्ही बघितलं तर हा एक सेगमेंट आहे पर्यटनातला विषय, जो कोणीही करू शकतो. ज्यांच्याकडे अनेक लोकांकडे जी मालवण किंवा कोकणामध्ये कुठेही घर आहेत आणि सुंदर ठिकाणी घर आहे, ते थोड्याशा पैशामध्ये हा व्यवसाय करू शकतात. मला सांगा, ही जी संकल्पना आहे, किंबहुना आपण आता थोडंसं वेगळं आणि व्यापक बोलूया, तुमच्यातला जो उद्योजक आहे तो इतरांना उद्योजक बनण्यासाठी प्रवृत्त करतोय. सुवर्ण कोकणची हीच संकल्पना आहे की एक उद्योजक दाखवा, त्याचे विचार ऐका आणि तुम्ही उद्योजक बना. तर ही नेमकी संकल्पना आपण कोकणच्या दृष्टीनं, पर्यटनाच्या दृष्टीनं कशी व्यापक करू शकतो? असं आहे की आपल्या कोकणामध्ये सुंदर आणि अतिशय नितांत सुंदर गावं आहेत. माझी एक अशी कल्पना आहे की हे प्रत्येक गावाचं एक 5 स्टार रिसॉर्ट बनलं पाहिजे. म्हणजे असं आहे की एक गाव आहे, एक घर आहे, एका घरामध्ये कोकणामध्ये 4 रूम असतातच, त्यापैकी एक रूम पर्यटकांसाठी त्यांनी करावी. आपल्या मुंबईमध्ये किंवा ठाणा मुंबई इकडे जे चाकरमानी राहतात त्यांची प्रत्येकाची घरं असतात. तर माझी त्यांना विनंती आहे की एक रूम त्यांनी व्यवस्थित करावी, निदान एक रूम.
जेणेकरून आपल्या कोकणामध्ये जे पर्यटक येतात ते परत जाणार नाहीत. आता प्रॉब्लेम असा आहे की पर्यटक भरपूर येतात पण फॅसिलिटीज नसले, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे कोकणामध्ये, त्यामुळे परत जातात आणि परत गेलेला पर्यटक नंतर परत रिपीट होत नाही कारण त्याला तो बॅड एक्सपिरियन्स आलेला असतो. तर माझी प्रत्येकाला विनंती आहे, ज्यांची गावाला घर आहेत त्यांनी हा सब्जेक्ट डोक्यासमोर ठेवावा. माझा अजून एक, ज्यांची गावामध्ये आपल्या टोटल गावामध्ये होल्ड आहे, राजकारणी असतील किंवा समाजकारणी असतील कोणी, तर त्यांनी एक जर 50 रूमचं 50 घरांचं जे गाव असेल तर त्याला आपण 50 रूमच्या रिसॉर्टमध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि तसं सगळं माझ्याकडे टोटल प्लॅन रेडी आहे आणि त्यासाठी पुष्कळ कमी खर्च येतोय. आणि जर का तसं एक मॉडेल आपण कोकणामध्ये रेडी केलं तर पूर्ण भारतामध्ये ही क्रांती होण्यासाठी फक्त आपलं एक मॉडेल ते कारणीभूत ठरेल. नक्कीच मित्र, आज मुंबईत असणारे किंवा ज्यांनी नोकरी धंद्यानिमित्त गाव सोडले अशा प्रत्येकाच्या मनात एक विचार नेहमी दौडत असतो, तो म्हणजे मला काहीतरी गावासाठी केलं पाहिजे. पण ते केलं पाहिजे या शब्दाला स्वल्पविराम पडतो आणि पुढे त्याच्या अडचणी निर्माण होतात. मी आज नोकरीनिमित्त मुंबईत आहे, आज माझा व्यवसाय मुंबईत आहे, मला गावाकडे करणारा कोण नाहीये, पण मी काय करू हेही त्याला सुचत नाही. तर अशा माणसासाठी सुवर्ण कोकण एक अश्वमेध नावाची सिरीज लॉन्च करते. या अश्वमेधमध्ये 12 सेमिनार असतील, 12 ज्योतिर्लिंग ही कन्सेप्ट घेऊन प्रत्येक विषयातलं प्रत्येक माणसाला कळावं अशा पद्धतीचे हे सगळे परिसंवाद असतील. स्क्रीनवर नंबर येत आहेत, त्या नंबरशी आपण संपर्क साधून अश्वमेध या कार्यक्रमाबद्दल नक्कीच जाणून घ्या, कारण या सगळ्या कार्यक्रमात फायदा फक्त तुमचा आहे. आज सुवर्ण कोकण या संस्थेनं इथल्या उद्योजकांना कोकणासमोर दाखवून त्यांच्यात पर्यटन विकासात्मक, स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासात्मक अशी चळवळ निर्माण करण्याची ही सुरुवात सतीश परब आणि त्यांच्या सहकार्याने केली आहे. काय शुभेच्छा द्याल आणि या संपूर्ण प्रवासाबद्दल काय सांगाल? सतीश परबांबद्दल जर म्हटलं तर एकतर ते माझ्या गावचे आहेत, त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे. आणि असं कोणतरी माणूस करतोय आपल्यापैकी तर त्याला कितीही सपोर्ट लागेल तो माझ्याकडून, माझ्या ग्रुपकडून मी कधीही देईन त्यांना. आणि सुवर्ण कोकणासाठी माझ्या मनातल्या शुभेच्छा कायम राहतील. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की जर का पर्यटनाविषयी जर का कोणाला कोकणातले असेल किंवा महाराष्ट्रातल्या कोणालाही पर्यटनाविषयी काही कन्सल्टन्सी करायची असेल, घ्यायची असेल तर ती माझ्या नंबरवर तुम्ही घ्या, त्याचे चार्ज लागणार नाहीत. इतर लोकांसाठी कन्सल्टन्सी चार्जेस मी घेईन. फक्त तुम्ही मला SMS करा, मी तुम्हाला स्वतःहून कॉल बॅक करून आणि तुमचे पैसे वाया जाणार नाहीत. पर्यटनातली ही जबाबदारी मी घेईन, असंच मी सुवर्ण कोकण आणि सतीश पंचतर्फे सांगू इच्छितो. नक्कीच, धन्यवाद. मित्र हो, कोकणसाठी प्रत्येकाला काहीतरी करायचं आहे, किंबहुना काय करता येईल याचा विचार करायचा आहे. मग गावाकडे राहून आपण 1-2 दिवसात हे करू शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. 15 आणि 16 ऑगस्टला शरद कृषी भवन, सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे सुवर्ण कोकणची कार्यशाळा होते आणि या कार्यशाळेत कोकणातल्या विकासात्मक, तुम्हाला आर्थिक श्रीमंतीकडे नेणाऱ्या प्रत्येक गोष्टींबद्दल विचारमंथन होणार आहे. स्क्रीनवर नंबर आहेत, त्या नंबरशी संपर्क करा आणि या कार्यशाळेला आवर्जून उपस्थिती नोंदवा, कारण या एका कार्यक्रमानंतर तुमचं गाव पण, घर पण आणि कोकण पणही बदलून जाणार आहे. प्रसाद, आज या ठिकाणी तुम्ही आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. येऊरच्या जंगलापासून ते अगदी मालवणातल्या घरापर्यंतचा एक प्रवास सांगताना, एक उद्योजक सांगताना आणखी नव्या उद्योजकांना तुम्ही अवतरण देताय. तो प्रवास खूप सुंदर विषद केलात. खूप खूप आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.